आली घरातली जे आपले देव आहेत, घरात देवघरामध्ये पूजा कशी करायची, बरेचसे जण मला कायम व्हिडिओवरती प्रश्न विचारत होते की आमच्या घरातले जे देवांचे आहे ते विधिवत पूजा कशी व्हावी. तर सर्वप्रथम जे घरात देव आहेत त्या घरातल्या देवांची जी विधी आपण करतो, जी पूजा आपण करतो, ती पूजा जी आहे आपल्याला एक विशिष्ट प्रकारे करायची आहे. सर्वप्रथम इताच्या वर, म्हणजे हा जो माप मी सांगतोय याच्यावरती आपल्या घरात मूर्ती नसेल, असली तरी ते देवघरात पूजेला नसावे, कारण की शास्त्रानुसार जे आहे ती ही परंपरा देते. मंदिरात याच्यावरची जी मूर्ती आहे ती मान्य होते, लागू होते आणि पूजा केली जाते. तर सर्वात आधी आपल्या घरात जे आपण अन्न ग्रहण करतो ते पूजा झाल्यानंतर निर्मळ पाण्याने, दही दुधाने आपण आपल्या घरातले देव धुवू शकतो. रोज जर दही पंचामृताची पूजा होत नसेल तर आठवड्यातून एकदा करायचं किंवा अमावस्या पौर्णिमेला करायचं. त्यानंतर धूप प्रज्वलन, कापूर प्रज्वलन हे आपल्या घरात सातत्याने व्हायला पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी धूप आणि कापूर आपल्या घरात पेटलंच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जी पूजा करतो, जी विधी करतो, त्याच्यामध्ये जो आपण नैवेद्य दाखवतो, ते नैवेद्य दाखवायच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मंडल आखून, स्वस्तिक आखून आपण त्याच्यावरती ताट ठेवून आपण नैवेद्य दाखवायचं आहे. आणि जे कुलाचार आपण करतो, आपल्या गुरुने जे आपल्याला मंत्र दिलेला आहे त्या गुरुमंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि माता भवानीला जे दिवा आपण लावतो तो जोड दिवा असावा, 2 दिवे असावे, सिंगल दिवा नसावा. एवढीच फक्त पूजेमध्ये दक्षता घ्यायची. अवश्य आई जगदंबा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करेल ही भगवती चरणी प्रार्थना. ओम काली.